हाड कुत्र्या. एक पेला भाताला 1.5 पेला पाणी. इस्टर मी मुलांशी बोलतोय, मी दांडेकरांशी बोलतोय. ठीक आहे. हॅलो मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग नंबर 19 विथ भासा. कशा आहात तुम्ही सगळे? कशा आहात पेक्षा जिवंत आहात का तुम्ही सगळे? जिवंत असतं. अरे यार, जिवंत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी चांगला रिंगला काय असतंच माणूस, पण माणूस जिवंत असलेला खूप इम्पॉर्टंट आहे. आयुष्य सुंदर आहे आणि आयुष्यापेक्षा सुंदर तुम्ही आहात. सो चिअर्स. आता वाजलेत जवळजवळ 7. जिमचा झाला टाइम. जिम बघते माझी वाट, जाऊन लावतो बॅगची वाट आणि अशा प्रकारे मी करतोय खाण. शी नो प्रॉब्लेम. सो आज आहे बॅग, तर त्याची तयारी करतोय. बॅगची तयारी म्हणजे आता सध्या तरी हे पाणी आयुष्यात गणले ते करतो. बाकी काय चाललंय? आणि मला एक महत्वाचं म्हणायचं आहे की लास्टचा जो व्लॉग टाकला त्याच्यावर खूप चांगला रिस्पॉन्स आलाय मित्रांनो. म्हणजे भले तो समोरच्याचा एक्सपिरियन्स असावा किंवा तो मोटिवेशन असावं, पण तो व्लॉग खूप सुंदर झाला. त्याच्यावर चांगला खूप उत्तम प्रतिसाद आलाय. अशाच प्रकारे तुम्ही माझ्या अशाच प्रकारे तुम्ही माझ्या पाठीशी राहा. मला खूप मोटिवेशन मिळतं असं जर कोण बोलतं. आणि कीप मोटिवेट मी तुम्हाला मोटिवेट करू, दोघं एकमेकांना मोटिवेट करू आणि आपण मोठी होऊ. जिम वरून आत्ता झालं मित्रांनो, मस्त जिम झाली. जेव्हा मनासारखी जिम होती ना तेव्हा एक वेगळा डोपामिन रिलीज होतो. काय मजा आली. डेडलिफ्ट मारली, डेंजर 100 मारली. माझ्यासाठी म्हणजे अचिव्हमेंटच होती 100. वाईट पहिल्यांदा 100 मारली, मजा आली. सो आता फ्रेश होतो कारण की मला जायचंय एका डेटवर. येस. सो फ्रेश होऊन असं मस्त रेडी होतो, नॉर्मलच असा टी शर्ट वगैरे घालून, आणि डेटवर जातो. भेटू तुम्हाला डेटवर. माझ्या डेटला भेटवतो तुम्हाला. चष्मा चालेल इच्छा जिमला जाऊन आईच. मित्रांनो, आयुष्यात रोमॅन्स हा ना येतो आणि जातो, पण ब्रोमॅन्स हा शेवटपर्यंत राहतो. ब्रोमॅन्स म्हणजे आपले मित्र. सो मित्रांना भेटा, दारू प्या, पार्ट्या करा. जय दांडेकर. गुड मॉर्निंग मित्रांनो. इट्स अ सॅटरडे अँड इट्स अ वर्किंग डे. सॅटर्डेला सुट्टी नसते, कधी कधी असते जी मी घेतो, नाहीतर अशी नसते. आणि आईच हो, पाऊस मगासपासून ऊन होतं यार. फक ऊन होतं, ऊन प्रॉपर ऊन होतं. मी सनस्क्रीन लावली एवढ्या यार, तिच्या आईचं धोया पावसाच्या आईची मला नाही आवडत. इट्स नॉट रोमॅन्टिक, इट्स अ किचकट नाव. पावसात एकच चांगली गोष्ट होते की गाडी धुतली जाते, म्हणून गाडी पुसायची अशी काही गरज भासत नाही. गाडी धुतली जाते म्हणून बरं वाटतं. पण रस्ते ओले करून चिखल होतो ना, त्याच्यामुळे खूप इरिटेशन, खूप 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 वैताग येतो. हॅलो, वेलकम टू द गटारीवाला संडे. सो इट्स अ गटारी का दिन. सो आज घर पर खाएंगे चिकन. मम्मी के हाथ के बनावा. आपण तर काय बनवलं नाही आज. गटारी आता मम्मी विचार केला आज मी काय प्रयोग नाही करणार, आज मम्मीला सांगणार आहे सगळं करायला. सो मम्मीनेच केलं आहे. नॉर्मल सुक्कं चिकन केलं आहे, डाळ केलं, भात केलं आणि भाकरी केली आहे. सॉरी, भात मला लावायचा आहे. हेच म्हणतो की तुम्ही पण गटारी घरात साजरी करा. बाहेर कुठे जाऊ नका, बाहेर गेलात जास्त ढोसू नका, ढोसतात कुठे पडू नका. एन्जॉय करा. आता उद्यापासून मे बी उद्यापासूनच सोमवार, उद्यापासूनच श्रावण सुरू होणार आहे. तो या 40 दिवसात 20 दिवसात मी तर काही खाणार नाही आहे. म्हणजे मी तर ठरवलं की मी तर काही खाणार नाही. इट्स ऑल अबाउट पर्सनल चॉईस. मी ठरवलं की नाही खायचं आहे, जरा आराम द्यायचा पोटाला, जरा व्हेज डाएट करूया. सो तेच म्हणतो आहे की एन्जॉय करा, घरातच राहा. बाहेर गेलात तर लिमिटमध्ये प्या आणि आपल्या घरात गटारी साजरी करा. लेट्स डू सम ब्रो टू ब्रो टॉक. ओके, मी तुम्हाला भात
सांगतो कसा बनवायचा. एकदम इझी असतो भात. ज्यांना येत नसेल मुलांना, ज्यांना मुलांना येत असेल ते व्हेरी गुड. पोरीने प्लीज ठेवे, मी मुलांशी बोलतोय, मी दांडेकरांशी बोलतोय, ठीक आहे. जर एक पेला वाटी जर आपण तुम्हाला एक नॉर्मल असं दाखवतो, हा पेला भरून जर आपण भात घेतला राईस कच्चा, तर त्याला 1.5 पेला पाणी टाकावा, मग तो कुकरमध्ये चांगला होतो. तर एवढं गोष्ट लक्षात आली पोरांनो, 1 पेला भाताला 1.5 पेला पाणी, ही गोष्ट एकदम डोक्यात फिट करून घ्या. बाकी आपल्या घरी काय आज आहे, कुठे गेलं, चिकन सुक्का, डाळ आणि अप्पाची भाजी. पण महत्वाचं काय आहे, 1 पेला भाताला 1.5 पेला पाणी, ही डोक्यात गोष्ट फिट्ट करून घ्या आणि पोरींना इम्प्रेस करा. बाय. हा 1 पेला भात घेतलाय मी असा, त्यात हा पूर्ण 1 पेला पाणी झालं. पहिला राईस धुवायला लागतो, सॉरी पहिला मी धुवून घेतो. बोल गाणं, बोल बोल गाणं बोलतोय. नको करू सखे असा, जाऊ दे मला येत नाही. माफी माग मग. सॉरी, आय एम सॉरी. बोल भावेश, आय एम सॉरी. हाड कुत्र्या. वॉकला निघालोय. 10,000 पावलं काय कम्प्लीट होईना राहिलेत आता. पासून सुरू होणारे जे माझे पुढचे 40 दिवस आहेत ते माझ्यासाठी खरंच खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे श्रावण तर हा एक मुद्दा आहे, पण तुम्हालाही माहिती असेल, तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे मी नॉनव्हेजसाठी किती हावरा आहे. आणि ते पुढचे 40 दिवस मी नॉनव्हेज न खाऊन राहणार आहे. सो इट्स अ व्हेरी बिग चॅलेंज फॉर मी. आणि असे आमचे कुत्रे. सो हा चॅलेंज तर तुम्ही बघणार आहात पुढच्या 40 दिवसातच, जो उद्यापासूनच सुरू होणार आहे. काय नाही, या 40 दिवसात स्वतःची फिजिक खूप बदलायची, असं खूप असं हे केलं आणि फक्त व्हेज डाएट करून त्यासाठीच हे असं आपलं हे फ्रूट्स वगैरे आणून ठेवलं की फालतूचे स्वीट आणि शुगरी क्रेविंग्स आल्यावर फ्रूट्स खाऊ शकतो किंवा हे ब्रेकफास्टला होऊ शकतं ओट्स बरोबर वगैरे. सो पुढचे 40 दिवस माझ्याबरोबर सोबत राहा, तुम्ही तर असालच, तुम्ही तर बघालच. आणि मी नोटीस केलं आहे, माझा 10वा ब्लॉग, माझा 15वा ब्लॉग आणि आता उद्या येणारा हा 20वा ब्लॉग आहे. 20वा ब्लॉग 19वा ब्लॉग जो काय असेल तो खूप माझ्यासाठी चॅलेंजिंग आणि खूप वेगवेगळं काहीतरी आणतो, नेहमीच आणतो. सो एकतर पहिली गोष्ट म्हणजे 40 दिवसाचं चॅलेंज घेतलं आहे आणि पुढचे 4 दिवस माझ्या घरी तसंही कोण नाही. सो ते जेवण बनवण्यापासून घर सांभाळण्यापासून पूर्ण काम माझ्यावरच आलं आहे. सो इट्स अ व्हेरी खरं असं 40 ते 40 दिवस तर मी काढेन, पण पुढचे 4 दिवस हे तर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. की कारण की स्वतः उठायचं आहे, घरातलं पाणी वगैरे भरायचं आहे, घरातलं केर कचरा सगळं सामान आवरून मग मला कामावर जायचं आहे, मी पुन्हा यायचं आहे. सो इट्स अ बिग डील फॉर मी. लेट्स गो. दॅट्स ऑल. एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. भेटू पुढे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला आवर्जून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत जिवंत राहा. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग येईल तोपर्यंत मी व्हेजच खात असेल. भेटूया लवकरच.